पोक्सो कायद्याअंतर्गत मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी सशर्त जामीन मंजूर. सोलापूर. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात दिनांक 4 मार्च 2025 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 0136/2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64(2) I, 137(2) आणि 351(2) तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा 2012 चे कलम 4, 8 आणि 12 प्रमाणे आरोपी सिद्धलिंगप्पा शिवलिंगप्पा कलदे, वय 28, राहणार मदन हिप्परगा, तालुका आळंद, जिल्हा कलबुर्गी गुलबर्गा, राज्य कर्नाटक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. फिर्यादी यांनी दिनांक 4 मार्च 2025 रोजी दिलेल्या जबाबात नमूद केले की आरोपी सिद्धलिंगप्पा कलदे हा मैंदर्गी, तालुका अक्कलकोट येथील बोरी नावाच्या शेताला लागून असलेल्या शेतात ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत असे आणि त्यांची व त्यांच्या अल्पवयीन मुलीची आरोपीसोबत गेल्या 15 दिवसांपासून ओळख झाली होती. दिनांक 3 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता फिर्यादीची मुलगी घरातून बोरी शेताकडे जात असल्याचे सांगून निघाली. दुपारी 12 वाजताच्या सुमारास आरोपी सिद्धलिंगप्पा कलदे यांनी मुलीला भेटून तुला घरी सोडतो असे सांगून आपल्या मोटरसायकलवर बसवले, परंतु तिला मैंदर्गी येथे न सोडता तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिला जबरदस्तीने मदन हिप्परगा, जिल्हा गुलबर्गा, कर्नाटक येथे पळवून नेले. तेथील मंदिरात फिरवून परत आणले आणि मैंदर्गी येथील बोरी नावाच्या शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये रात्री 9 वाजताच्या सुमारास तिच्या इच्छेविरुद्ध अल्पवयीन असल्याचे माहीत असताना सुद्धा तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच याबद्दल आईवडिलांना काही सांगू नकोस आणि जर सांगितलं तर त्यांना संपवून टाकेन अशी धमकी देऊन तिला मैंदर्गी नाक्यावर सोडून निघून गेला. त्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात येऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. आरोपी सिद्धलिंगप्पा शिवलिंगप्पा कलदे यास दिनांक 10 मार्च 2025 रोजी अटक करण्यात आली होती. तदनंतर आरोपी सिद्धलिंगप्पा कलदे यांनी जामिनासाठी मॅजिस्ट्रेट जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे आपला जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज नामंजूर झाल्यानंतर आरोपीतर्फे माननीय मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ येथे जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणी आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की घटना घडली त्यावेळी पीडित मुलगी अंदाजे 15 वर्षाची होती. घटनेनंतरचा कालावधी पाहता पीडिता सुमारे 24 तास आरोपीसोबत होती, परंतु त्या कालावधीत तिने कोणताही आरडाओरडा केला नाही, मदतीसाठी बाहेरील व्यक्तींशी संपर्क केला नाही किंवा तिला बळजबरी करण्यात आल्याचे तत्काळ संकेतही दिले नाहीत. आरोपीस अटक होऊन आजतागायत 8 महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असून तो संपूर्ण कालावधी न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपीचे कोणतेही गुन्हेगारी पूर्व इतिहास नसून त्याच्यावर यापूर्वी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. तसेच सर्व परिस्थितींचा एकत्रितपणे विचार केल्यास आरोपीस जामीन मंजूर करण्यात यावा. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय न्यायमूर्ती श्री शिवकुमार दिगे साहेब, मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ यांनी दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपी सिद्धलिंगप्पा शिवलिंगप्पा कलदे यास सशर्त जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट सौरभ तांदळे, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे, ॲडव्होकेट रोहित थोरात, ॲडव्होकेट मोहीम पठाण, ॲडव्होकेट शिवरत्न भाग, ॲडव्होकेट मनीष बाबरे, ॲडव्होकेट अभिषेक नागटिळक, ॲडव्होकेट अजय वाघमारे आणि ॲडव्होकेट त्वरिता वाघ यांनी काम पाहिले.